जय शनिदेव, जय श्रीराम, रामकृष्ण हरी माऊली. आपला आजचा विषय आहे गुरुने दिलेल्या मंत्रामुळे यज्ञामध्ये बली जाणाऱ्या एका बालकाचे प्राण वाचले. शास्त्रासहित प्रमाण मी तुम्हाला सांगणार आहे. तर आपला हा व्हिडिओ पूर्ण बघावा, चॅनलला सबस्क्राईब करावे, लाईक करावे, शेअर करावे. माऊली आपल्या चॅनलचा जो उद्देश आहे सनातन धर्माचा प्रसार करणे हाच आपला उद्देश आहे. काय आहे माऊली की आपल्या जीवनामध्ये गुरुचे महत्त्व खूप आहे. गुरु आपल्याला अंधकारातून प्रकाशाकडे नेत असतो. पण आजकालच्या धावत्या युगामध्ये, स्वार्थी युगामध्ये आणि नवीन युगामध्ये आपण जे काही आपले शास्त्र आहे, धर्मग्रंथ आहे, पुराणे आहे, येथील जे काही तत्त्व आहे, काही विचार आहे, आपण ते विसरत चाललो आहोत. तर जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीनं हा गुरु केला पाहिजे. गुरुच्या आशीर्वादामुळे, गुरुच्या कृपेमुळे, गुरुच्या मंत्रामुळे अनेक चमत्कार आपल्या जीवनामध्ये होत असतात आणि अनेक फायदे आपल्या जीवनामध्ये होत असतात. पण गुरु कसा करावा, गुरुची योग्यता काय असते, हे पण आपल्याला माहिती आवश्यक आहे. तर माझे मत असे आहे की ज्या व्यक्तीकडे नारायणी विद्या आणि इंद्रजाल विद्या म्हणजेच भगवान शिवची विद्या आणि भगवान नारायणची विद्या आहे, आपण असाच गुरु करावा. कारण ह्या दोन विद्या ज्या गुरुकडे असतात तो गुरु त्यांच्या जे काही शिष्य लोक असतात, जे काही समाजातील लोक असतात, त्यांना चांगल्या परीने ज्ञान देऊ शकतो, त्यांना ज्ञान देऊ शकतो आणि त्यांना काही उपाय सांगू शकतो. कारण की काय होते की एकच विद्या जर गुरुकडे असेल, एकच विद्येचे जर ज्ञान गुरुकडे असेल, तर तो शिष्यांना पूर्ण ज्ञान देऊ शकत नाही. आता तुम्ही म्हणसाल महाराज असे कसे? तर माऊली माझा सांगण्याचा अर्थ असा आहे की जगामध्ये दोन शक्ती ज्या ब्रह्मांडामध्ये आहेत, देवता शक्ती आणि दैत्य शक्ती, नारायणाची शक्ती आणि भगवान शिवची शक्ती, ह्या दोन शक्ती या ब्रह्मांडाला चालवतात. आपल्याला सगळ्यांना हे माहीत आहे. दिवस आणि रात्र हे दोन गोष्टी या ब्रह्मांडाला चालवत असतात. 6 महिने देवता शक्ती राज्य करते, 6 महिने दैत्य शक्ती राज्य करते. त्याला उत्तरायण आणि दक्षिणायन म्हणतात. तर काय असते की ज्यावेळेस आपल्याकडे ह्या दोन्ही विद्येचे ज्ञान असते, तर तो व्यक्ती, तो जो काही गुरु असतो, त्यांच्या शिष्याला पूर्ण ज्ञान देतो, काही संकटातून त्यांचे रक्षण करतो आणि चांगले उपाय सांगत असतो. आणि कधी कधी काय असतं की एकच जर विद्येचे ज्ञान असेल, दुसऱ्या विद्येचे जर ज्ञान नसेल, तर त्याला पूर्ण ज्ञान म्हणले जात नाही. जसे आपले शरीर आहे, याला 2 डोळे आहे, 2 हात आहे, 2 पाय आहे, तेव्हा आपले शरीर हे पूर्ण होते. तसे ह्या 2 विद्या आणि 2 शक्तीचं ज्या व्यक्तीकडे ज्ञान असते, तो व्यक्ती पूर्ण होतो. आणि जसं की उदाहरण सांगायचं म्हणजे की जे रात्री प्राणी निघतात ते म्हणतात की दिवस नाही, आणि जे दिवसा प्राणी निघतात ते म्हणतात की रात्र नाही. दिवसा निघणारे प्राण्यांना रात्र माहीत नसते आणि रात्री निघणाऱ्या प्राण्यांना दिवस माहीत नसतो. त्यामुळे त्यांच्याकडे पूर्ण ज्ञान नसते. त्यामुळे ह्या दोन्ही विद्या ज्या व्यक्तीकडे आहेत, आपण असाच गुरु करावा. आणि गुरुचे जे महत्त्व असते हे जीवनामध्ये खूप असते की गुरु काय करतो, आपल्याला अनेक संकटातून आपल्याला मार्ग दाखवतो. आणि माझे मत असे आहे की ज्या व्यक्तीकडे गुरु आहे, ज्याने गुरु केलेला आहे, गुरुमंत्र घेतलेला आहे, गुरुदीक्षा घेतलेली आहे, तो सरासरी सुखदुःखाच्या फेऱ्यामध्ये अडकत नाही किंवा संकटामध्ये पडत नाही. पण जरी करता तो व्यक्ती पडला तरी त्याला बाहेर काढण्याची ताकद त्या गुरुमध्ये असते. तेवढा त्याच्यामध्ये पॉवर असतो त्या गुरुमध्ये, तेवढी त्याची शक्ती असते, जप तप पुरत हे असते. पण ठीक आहे की ह्या गोष्टी बऱ्याचशा लोकांना माहीत नसतील, तर ज्यांनी आतापर्यंत गुरु केलेला नाही त्या लोकांनी गुरु करून घ्यावा. आणि फक्त गुरु हा नावासाठी केला जात नसतो, तर गुरुला हे गुरुची सेवासुद्धा करावी लागते. जे काय असेल ते तर मन धन काय त्याप्रमाणे आपण जेवढी आपल्यामध्ये क्षमता आहे, आपण तेवढी त्या गुरुची आपण सेवा करू शकतो. काही लोक काय करतात की फक्त गुरु पौर्णिमेलाच गुरुचं दर्शन घेतात. तसं नव्हे, तर प्रत्येक महिन्यातील पौर्णिमेला गुरुचे दर्शन घेतले पाहिजे. काही गुरुकडनं काही शिकले पाहिजे, काही गुरुकडनं ज्ञान घेतले पाहिजे. आणि आपली जेवढी समजा आपली क्षमता आहे त्या क्षमतेप्रमाणे तनमन धनाने गुरुची सेवा आपण केली पाहिजे. त्यावेळेस आपण काय होतं की गुरुची एकदम आपण मग जवळ राहतो. गुरुच्या आपण सानिध्यामध्ये आपण जेवढे राहू, गुरुचा आपण जेवढा सल्ला घेऊ, गुरुचा आपण जेवढा आशीर्वाद जास्त प्राप्त करू, तेवढ्या आपल्या जीवनातील ह्या अडचणी कमी होतात, संघर्ष कमी होतात. हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. तर माऊली, आता गुरुची योग्यता काय असली पाहिजे, गुरु कसा करावा हे तर मी तुम्हाला सांगितले. पण जो आपला आजचा काही मुख्य विषय आहे की गुरुमुळे एका यज्ञामध्ये नरबळी जाणारा जो काही बालक होता, त्याचे गुरुच्या मंत्रामुळे त्याचे प्राण वाचले. आता ही घटना कधीची आहे, याचे शास्त्र, याचे प्रमाण काय, शास्त्रासहित मी तुम्हाला याचे प्रमाण सांगणार आहे. तर आपल्याला सर्व लोकांना हरिश्चंद्र राजाची कथा माहीत आहे. तर देवी भागवतामध्ये स्कंद 7मध्ये अध्याय 17व्यामध्ये स्पष्टीकरण दिलेलं आहे, माहिती दिलेली आहे.
रुदन्तं बालकं वीक्ष्य विश्वामित्रोदयातुरः मंत्रं प्रचस्सः पुत्रमयोक्तं मनसा स्मरन् जपस्तव कल्याणं भविष्यती मम ज्ञा. की हरिश्चंद्र राजाला मूलबाळ होत नव्हते आणि ज्या व्यक्तीला मूलबाळ नाही त्याला स्वर्ग प्राप्त होत नाही असं शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे. त्यामुळे हरिश्चंद्र राजाने वरुण देवाची तपश्चर्या केली, साधना केली आणि वरुण देव त्याला प्रसन्न झाले. वरुण देव म्हणले तुला बाळ होईल, पण ते मला तुला यज्ञामध्ये बली द्यावे लागेल. पण ते बाळ मोठे झाले, पण स्वतःचे बाळ आपण यज्ञामध्ये कसे बली द्यावे याचा विचार त्या हरिश्चंद्र राजाला पडला. मग त्यांनी एका ब्राह्मणाकडून एक मुलगा त्याने विकत घेतला आणि त्या मुलाचा तो बळी त्या यज्ञामध्ये वरुण देवाला तो देऊ लागला. त्यावेळेस तिथं सगळे मोठमोठे ऋषी त्या ठिकाणी बसलेले होते आणि त्या ठिकाणी विश्वामित्रसुद्धा एक मोठे ऋषी, मोठे गुरु त्या ठिकाणी बसलेले होते. आणि तो काही बलीमध्ये यज्ञामध्ये जाणारा जो बली बनणारा जो काही बालक आहे तो खूप मोठमोठ्याने रुदन करू लागला, रडू लागला. तर मग विश्वामित्रांना दया आली आणि विश्वामित्र गुरुदेवाने त्यांना एक मंत्र दिला वरुण देवाचा आणि त्या बालकाने तो वरुण देवाचा मंत्र त्या यज्ञामध्ये बली जाण्याच्या आधी त्या मंत्रात त्याने जाप चालू केला. त्या मंत्राच्या जापाने वरुण देव प्रसन्न झाले आणि त्या बालकाला बली जाण्यापासून वरुण देवाने रोखलं. हरिश्चंद्र राजाला सांगितले की तुला या बालकाची बली द्यायची गरज नाही, मी या बालकावर प्रसन्न झालेलो, या बालकाला तू मुक्त करून दे. म्हणजे अशा प्रकारे गुरु विश्वामित्राच्या त्या मंत्रामुळे त्या यज्ञामध्ये बली जाणाऱ्या बालकाचे प्राण वाचले. एवढी गुरुच्या मंत्रामध्ये क्षमता असते, सिद्धता असते, दया असते, प्रेम असते आणि एवढी गुरुमध्ये शक्ती असते. तर माझ्या मते ज्या व्यक्तीनं गुरु केलेला आहे, ज्या व्यक्तीच्या पाठीमागे गुरुची शक्ती आहे, त्या व्यक्तीच्या सरासरी जीवनामध्ये वाईट होत नाही, सरासरी तो व्यक्ती संकटामध्ये पडत नाही आणि जरी करता पडला तरी त्याला बाहेर काढण्याची शक्ती ही गुरुमध्ये असते. तर ठीक आहे, हा जर आजचा व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला असेल, छान वाटला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जर काही कोणाला समस्या असेल, कुंडली विश्लेषण करायचं असेल, हस्तरेखा विश्लेषण करायचं असेल तर जो काही आपल्याला चॅनलवर नंबर दिसत आहे त्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप कॉल करू शकता. पण जी काही चॅनलची फीस असते ही तुम्हाला जमा करावी लागते. तर ठीक आहे, धन्यवाद.